हिंमत असेल तर प्रताप सरनाईकांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचा निर्णय लागू करावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचं सरनाईकांना आव्हान। हिंमत असेल तर प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जो आहे तो लागू करून दाखवावा। त्यांचा मराठी बाणा जो काय आहे त्यांनी जेव्हा निर्णय घेताना दाखवला तो कायम ठेवावा। मुंबईत जायचं असल्यास मराठीत बोलावंच लागेल। वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी आराफत यांची प्रतिक्रिया। प्रताप सरनाईकांच्या मराठी भाषेबाबतच्या निर्णयाचंही स्वागत। रिक्शा वालों की समस्या, टैक्सी वालों की समस्या में लेके पहुंचा, उन्होंने इस बात को रखा हमको मराठी तो सीखना ही चाहिए। अरे बोले वैसा कुछ भी नहीं है, छोटी मोटी मतलब जिस तरीके से बोली आनी चाहिए। मला चेंबूरला जायचं आहे, हो बसा, आपके पास पैसे छुट्टे हैं क्या, तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का, अशी मराठी शिकावं लागणार। सरकारनं आरपीआयला 2 महामंडळाचं अध्यक्षपद द्यावं। रामदास आठवले यांची ही मागणी पाहायला मिळते, तर आरपीआयला विधान परिषदेची 1 जागा देण्याचीही मागणी करण्यात आली। मंगलप्रभात लोढा यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका। केम रुग्णालयाच्या नामांतराला मनसेनं विरोध केलेला आहे। लोढा हा डोक्यावर पडलेला माणूस आहे, म्हणजे ज्या पद्धतीचं नाव सुचवलंय त्याचा काही अर्थार्थी संबंध नाहीये। काहीतरी कौशल्य एकलव्य वगैरे, कौशल्य आणि एकलव्य काय संबंध आहे? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त असल्यानं भेट होऊ शकली नाही। मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। महाडा आणि पत्राचाळीबाबतच्या प्रश्नासाठी भेट घेणार असल्याची माहिती। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आज ते प्रचंड बिझी आहेत, बहुतेक MLC इलेक्शनमुळे वगैरे असतील, तर त्यांनी सांगितलं की मी 2 दिवसांनी, कारण ह्या विषयासाठी वेळ लागणार आहे, 2 दिवसांनी वेळ देतो आणि 2 दिवसांनी ते आम्हाला वेळ देतील तेव्हा आम्ही पुन्हा येऊ। बोरिवलीमध्ये भाजप महिला मोर्चाकडून मशाल पदयात्रा काढण्यात आली। महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि हक्कासाठी जनआक्रोश पदयात्रा काढण्यात आली। उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार आहेत। तापमान वाढल्यानं दुचाकीस्वारांना नगरपालिकेचा दिलासा पाहायला मिळतोय। दुपारी 1 ते 4:30 दरम्यान शहरातील सर्व सिग्नल बंद राहणार आहेत। नवी मुंबईमध्ये हळदी समारंभातील एका महिलेच्या गळ्यातील 18 टोळ्यांचं गंठन चोरण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। चोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। नाशिक मुंबई महामार्गावर रेमंड कंपनीजवळ कंटेनरचा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कंटेनर सुलभ शौचालयाला धडकलेला आहे। अपघातामध्ये कंटेनर चालक जखमी झाला। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे स्वीय सहाय्यक यशवंत हप्ते यांचं निधन झालंय। जोगेश्वरीतील राहत्या घरी प्राणज्योत माळवलेली आहे। तमिळनाडूमधील रामनाथ स्वामी मंदिरातील रामलक्ष्मी हत्तीनीनं पाण्यात पोहण्याचा आनंद घेतलाय। उन्हापासून आराम मिळवण्यासाठी मंदिराच्या आवारामध्ये स्नानाचं कुंड जे आहे ते उभारलेलं आहे।